विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय बिझनेस मॅनेजमेंट म्हणजेच व्यवसाय व्यवस्थापन या विषयासंबंधातली माहिती। यामधला आजचा आपला घटक आहे तो म्हणजेच अधिकार प्रदान म्हणजेच डेलिगेशन ऑफ अथॉरिटी। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अधिकार प्रदान यावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन बरोबर थेरॉटिकली पार्ट सुद्धा पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मी प्राचार्य डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे आणि व्हॉट्सअप आहे। या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही त्या फॉलो करू शकता। जर व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकेल। तर चला पाहूया अधिकार प्रदान डेलिगेशन ऑफ अथॉरिटी या घटकावरील थेरॉटिकल भाग आणि त्याचप्रमाणे त्यावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन। अधिकार प्रदान किंवा डेलिगेशन ऑफ अथॉरिटी मध्ये आपण काय पाहणार आहोत? त्याची व्याख्या, अथॉरिटी, रिस्पॉन्सिबिलिटी, डेलिगेशन ऑफ अथॉरिटी, सेंट्रलायझेशन, डिसेंट्रलायझेशन आणि टीम वर्क, हे सगळे घटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर चला पाहूया अधिकार प्रदान। अर्थ, मीनिंग। आधुनिक उद्योग व्यवसायातील गुंतागुंतीचा विचार करता एकाच व्यक्तीने व्यवसाय संस्थेतील सर्व कार्य पूर्ण करणे हे केवळ अशक्य आहे। त्यामुळे सहकार्याकडे कामे सोपवून त्यांना काही अधिकार द्यावे लागतात। त्याशिवाय सहकारी त्यांना सोपवलेली कामे पूर्ण करू शकणार नाही। सोपवलेली कामे करून घेण्याची विलक्षण शक्ती म्हणजेच अधिकार प्रदान होय। त्यामुळे प्रत्येक व्यवसाय संस्थेला अधिकाराचे वाटप करण्याची ही गरज भासत असते। दुसऱ्याकडून काम करून घेण्याची क्षमता म्हणजे अधिकार। एखाद्या व्यक्तीचे काम त्याच्या व्यक्तिगत क्षमतेपलीकडे वाढविल्यानंतर इतरांच्या माध्यमातून स्वतःच्या कार्यक्षेत्रावर प्रभाव राखण्यातच त्यांच्या यशाचे मर्म असते। स्वतःचे असलेले विशिष्ट अधिकार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविणे म्हणजेच अधिकार प्रदान होय। नियोजन, सुसूत्रीकरण, नियंत्रण व आदेश या व्यवस्थापन कार्यातील सहभाग इतरांवर सोपविण्याच्या कार्यास अधिकार प्रदान असे देखील म्हटले जाते। अधिकार प्रदानाची प्रक्रिया मुख्यत्वे करून श्रम विभागणी आणि नियंत्रण कक्षा या दोन तत्वांवर अवलंबून असते। एकाच व्यवसायात प्रमुखास किंवा संघटकास सर्व कार्य पुरेशा कार्यक्षमतेने पार पाडणे हे केवळ अशक्य असते। त्यामुळे दुय्यम अधिकाऱ्याची नवनवीन पदे निर्माण करून त्यांच्याकडे कामे सोपविली जातात। तसेच एकाच वेळी अनेक दुय्यम अधिकाऱ्यावर नियंत्रण ठेवणे देखील शक्य नसते। त्यामुळे त्यांची संख्या मर्यादित करून खालच्या स्तरावरील अधिकारी वर्गाची नियुक्ती करणे गरजेचे वाटते। व्यवस्थापनाच्या विविध स्तरामध्ये ही कामाची विभागणी होताना दिलेले कार्य पूर्ण करता आले पाहिजे। यासाठी अधिकाराचे वाटप म्हणजेच अधिकाराचे प्रदान करावे लागते। व्याख्या। अधिकार प्रदानाबाबत विविध व्यवस्थापन शास्त्रज्ञांनी ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येईल। पहिली व्याख्या F.G. मुरे यांनी केलेली। त्यांच्या मते अधिकार प्रदान म्हणजे इतरांवर कार्य सोपविणे आणि ते करण्यासाठी त्यांना अधिकार बहाल करणे किंवा अधिकार देणे होय। दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक थियो हेमन यांनी केलेली। त्यांच्या मते अधिकार प्रदान म्हणजे सामान्यतः ठराविक चौकटीमध्ये कार्य करण्याकरिता सहकार्यांना अधिकार बहाल करणे किंवा देणे होय। तिसरी व्याख्या आहे एलन यांनी केलेली। त्यांच्या मते
अधिकार प्रदान हे व्यवस्थापनाचे गतिशील तंत्र आहे. व्यवस्थापकाच्या संघटनेतील असामान्य पदामुळे त्याची स्वतःची कार्य त्याला परिणामकारकपणे पार पाडता यावीत आणि इतरांच्या मदतीने उर्वरित किंवा उरलेली कामे करून घेता यावीत म्हणून त्याला सोपविलेल्या एकूण कार्याची विभागणी करण्यासाठी त्याने अंगीकारलेली ती एक प्रक्रिया आहे. तर हेनरी फेयन यांच्या मते अधिकार म्हणजे आज्ञा देण्याचा व त्यांचे पालन करून घेण्याचा हक्क होय. अधिकार प्रदानाची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. अधिकार प्रदान केल्यामुळे निर्णय प्रक्रिया ही जलद व सोपी होते. अधिकार मिळाल्यामुळे कर्मचारी आपली कामे जास्त जबाबदारीने व कार्यक्षमतेने पूर्ण करू शकतात. अधिकार प्रदानामुळे श्रम विभागणी होत असते. कर्मचाऱ्यांमधील विशेष कौशल्याचा वापर केला जाऊ शकतो. कामाचा दर्जा सुधारतो. व्यवसायातील उत्पादकता वाढते. थोडक्यात सर्वांगीण विकास व्यवसायाचा शक्य होतो. कोणत्याही व्यवसाय संस्थेत संस्थेची कार्य आणि धोरणे प्रभावी पद्धतीने राबविण्यासाठी संघटनेच्या चौकटीमध्ये कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांना अधिकार देणे म्हणजेच अधिकार प्रदान होय. अधिकार प्रदानाची जी वैशिष्ट्ये ती आपणास पुढील प्रमाणे सांगता येतील. 1. अधिकार व्यवस्थापन प्रक्रियेतील अधिकारांचे हस्तांतर म्हणजे अधिकार प्रदान होय. 2. संघटनेत जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यामुळे अधिकार प्राप्त होतात. 3. अधिकारांचे कार्यक्षेत्र हे निश्चित होते. त्यामुळे सहाय्यक आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करतात. 4. सहाय्यकावर कामाची जबाबदारी सोपवण्यात येते आणि व्यवस्थापनावरील कामाचा भार कमी होण्यास त्यामुळे मदत होते व कनिष्ठांचा अधिक उपयोग करून घेता येतो. 5. सहाय्यकांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला जातो. त्यामुळे सहाय्यकांचे कामाचे स्वरूप विस्तारते. 6. सहाय्यकामध्ये उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण होते. त्यामुळे कार्य तत्परतेने पूर्ण होण्यास त्यांची मदत मिळते. 7. अधिकाराच्या प्रदानामुळे कार्याची पुनरावृत्ती टाळली जाते. 8. व्यवस्थापकाच्या गैरहजेरीत देखील कर्मचारी आपली कामे न चुकता व्यवस्थितपणे पूर्ण करू शकतो. 9. व्यवसायाच्या गरजा पूर्ण होतात आणि संघटनेच्या कार्याचा विस्तार होण्यास मदत होते. 10. अधिकार प्रदानामुळे सहाय्यकांना प्रतिष्ठा प्राप्त होते. त्याचप्रमाणे कनिष्ठांना आपली क्षमता व कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त होते. ते आपल्या कल्पना राबवू शकतात. त्यांना आपल्या कामापासून समाधान मिळते. व्यवसायाच्या गरजा विचारात घेऊन व्यावसायिक संस्थांना कार्यक्षेत्र वाढविण्याची संधी प्राप्त होते. कनिष्ठ अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अधिकार मिळाल्यामुळे वरिष्ठ व्यवसायाच्या विस्तार कार्याकडे अधिक लक्ष केंद्रित करू शकतात. संघटनेतील कनिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदारीचा अनुभव येतो व ते अधिक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तयार होतात. ही सर्व वैशिष्ट्ये आपल्याला अधिकार प्रदानाची सांगता येऊ शकते. अधिकार प्रदानाचे जे घटक आहेत त्यामध्ये अधिकार, जबाबदारी आणि उत्तरदायित्व हे 3 मूलभूत घटक आहेत. अधिकार अथॉरिटी अधिकार प्रदानाच्या प्रक्रियेत अधिकार, जबाबदारी व उत्तरदायित्व या 3 मूलभूत घटकांचा समावेश होतो. निर्णय, त्याची अंमलबजावणी व नियंत्रण यासंबंधी एखाद्या व्यक्तीची शक्ती म्हणजे अधिकार होय. एखाद्या व्यक्तीने अधिकार प्रदान करताना आपल्याकडे ते विशिष्ट अधिकार आहेत का हे पाहणे आवश्यक असते. असे अधिकार संघटनेतील कार्यपद्धतीनुसार औपचारिकरित्या प्राप्त झालेले असतात. तर काही वेळेस कायदेशीर तरतुदीमुळे असे अधिकार प्राप्त होतात. असेच अधिकार दुसऱ्यांना प्रदान करणे त्या व्यक्तीला शक्य असते. स्वतःच्या विशेष तांत्रिक ज्ञानामुळे किंवा अनुभवामुळे प्राप्त झालेले अधिकार प्रदान करता येत नाहीत. संघटनेत जसे आपण खालच्या स्तराकडे जाऊ लागतो
तसे अधिकारांचे प्रमाण हे कमी कमी होत जाते. मोठ्या व्यवसाय संस्थांमध्ये अधिकारांचे विकेंद्रीकरण करून व्यवस्थापनात अधिक व्यक्तींच्या सहभागात संधी प्राप्त करून दिली जाते. 2. जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी. वरिष्ठाने कनिष्ठास अधिकार प्रदान केले असले तरी कामासंबंधीची जबाबदारी मात्र कनिष्ठ अधिकाऱ्याने आपण होऊन स्वीकारावयाची असते. जबाबदारी म्हणजे विशिष्ट कार्यासंबंधीची संबंधित अधिकाऱ्यांची कर्तव्य होय. काही वेळा अधिकार प्रदान करताना कार्यासंबंधीची अपेक्षित कर्तव्ये स्पष्ट केली जातात. अधिकार व जबाबदारी यांच्यात समतोल राखणे आवश्यक आहे. अधिकार जास्त जबाबदारी कमी असेल तर अधिकाराचा गैरवापर होण्याची शक्यता असते. याउलट जबाबदारी जास्त परंतु अधिकार पुरेसे नसेल तर त्या व्यक्तीला कार्य पूर्ण करून घेणे हे केवळ अशक्य असते. एखाद्या वरिष्ठाने आपल्या कनिष्ठ सहाय्यकास अधिकार प्रदान केले तरी अंतिम परिणामांच्या दृष्टीने वरिष्ठ अधिकारीच जबाबदार असतो. म्हणून अधिकार देता आले तरी जबाबदारी प्रदान करता येत नाही असे म्हटले जाते. 3. उत्तरदायित्व अकाउंटेबिलिटी. दुय्यम अधिकाऱ्यास अधिकार प्रदान केले व त्याची जबाबदारी निश्चित केली म्हणजे प्रत्यक्षात कशा पद्धतीने काम झाले आहे याबाबत वरिष्ठांशी संपर्क साधण्याचे उत्तरदायित्व या दुय्यम अधिकाऱ्यावर असते. त्याने दिलेल्या अधिकाराच्या उपयोगावरील नियंत्रणात उत्तरदायित्व म्हणता येते. कामकाजासंबंधीची जी उद्दिष्टे त्याच्यासमोर ठेवली आहेत ती पूर्ण करण्याचे उत्तरदायित्व त्यास स्वीकारावे लागते. अधिकाराचा योग्य पद्धतीने वापर त्याच्याकडून होतो आहे किंवा नाही, तसेच अपेक्षित प्रमाणात कार्य घडून येत आहे किंवा नाही यावर वरिष्ठांची देखरेख असते. कामकाजाचा अहवाल सादर करण्याचे उत्तरदायित्व हे दुय्यम अधिकाऱ्यावर असते. कोणत्याही अधिकाऱ्यास स्वतःचे उत्तरदायित्व दुसऱ्यावर सोपविता येत नाही. अधिकार प्रदानाची प्रक्रिया. अधिकार प्रदानाची जी प्रक्रिया आहे ती पुढील टप्प्याच्या साहाय्याने पूर्ण करता येऊ शकते. 1. उद्दिष्टांची निश्चितता. ज्या कार्याबाबत अधिकार प्रदान करावयाचे आहे त्या कार्याचे महत्त्व व उद्दिष्ट हे निश्चित केले पाहिजे. योग्य पद्धतीने अधिकारांचा वापर करता यावा यासाठी कामामागील हेतू हा स्पष्ट असला पाहिजे. 2. अधिकार व कर्तव्य यांची निश्चितता. निर्णय, आज्ञा, साधन संपत्तीचा वापर इत्यादी संबंधी नेमके कोणते अधिकार प्रदान केले आहेत या संबंधी स्पष्ट कल्पना असली पाहिजे. कार्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने कोणत्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील व कोणत्या कर्तव्याची पूर्तता करावी लागेल याबाबत दुय्यम अधिकाऱ्यास स्पष्ट कल्पना असली पाहिजे. थोडक्यात दुय्यम अधिकाऱ्याचे अधिकार व कर्तव्य यांची निश्चितता असणं आवश्यक आहे. 3. दुय्यम अधिकाऱ्यांना उत्तेजन. अधिकार व जबाबदाऱ्या याबाबत योग्य समतोल राखला गेल्यास सामान्यपणे दुय्यम अधिकारी अधिकार स्वीकारण्यास तयार होतात. वरिष्ठांचा हस्तक्षेप अधिक प्रमाणात होत असेल किंवा दुय्यम अधिकाऱ्यात आत्मविश्वासाचा अभाव असेल तर अधिकार प्रदान परिणामकारक ठरत नाही. 4. प्रशिक्षण. अधिकार प्रदानाची परिणामकारकता वाढविण्यासाठी दुय्यम अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे असते. 5. नियंत्रण व उत्तरदायित्व. अधिकार प्रदानानंतरही वरिष्ठ अधिकारी परिणामास जबाबदार असल्यामुळे तसेच संघटनेच्या सर्वसामान्य हिताच्या दृष्टीने अधिकाऱ्यांचे नियंत्रण करणे आवश्यक असते. दुय्यम अधिकाऱ्याच्या कामकाजाचे मूल्यमापन करणारी नियमित यंत्रणा संघटनेमध्ये निर्माण केली जाते. यामुळे अधिकारांचा योग्य वापर व जबाबदारीची पूर्तता याबाबत खात्री करून घेता येते. आता आपण पाहणार आहोत मल्टिपल चॉईस क्वेश्चन. प्रश्न पहिला. दुसऱ्याकडून काम करून घेण्याची क्षमता म्हणजे अधिकार होय. ए. प्रश्न क्रमांक 2. व्यवसाय संस्थेत एखादा अधिकारी खालीलपैकी कशाचे हस्तांतर करू शकतो? कोणत्याही व्यवसाय संस्थेमधील अधिकारी आपल्याला असलेले अधिकारच प्रदान करू शकतो, दुसऱ्याला हस्तांतरित करू शकतो, देऊ शकतो. आपली कर्तव्य, जबाबदारी किंवा उत्तरदायित्व याचे हस्तांतर अधिकाऱ्याला आपल्या कनिष्ठाकडे करता येत नाही. म्हणून उत्तर आहे ए. अधिकार.
प्रश्न क्रमांक 3, अधिकार प्रदान केल्यामुळे निर्णय प्रक्रिया कशी होते? उशिरा व अवघड, जलद व सोपी, वेळखाऊ व किचकट का कठीण? तर अधिकार प्रदान केल्यामुळे निर्णय प्रक्रिया ही जलद होते आणि ती अधिक सोपी होते आणि म्हणून उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 4, अधिकार प्रदानाची वैशिष्ट्ये पुढीलपैकी कोणती आहेत? 3 वैशिष्ट्ये तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत. अधिकारांचे हस्तांतर होते, अधिकारांचे कार्यक्षेत्र निश्चित होते, कार्याची पुनरावृत्ती टाळता येते. हो, ही तिन्ही वैशिष्ट्ये अधिकार प्रदानाची असल्यामुळे उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 5, अधिकार प्रदान प्रक्रियेत खालीलपैकी कोणते मूलभूत घटक असतात किंवा आहेत? अधिकार, जबाबदारी, उत्तरदायित्व. हो, हे तिन्ही घटक आहेत. मगाशी आपण थेरॉटिकल पार्ट मध्ये तो भाग पाहिलेला आहे आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 6, एखाद्या व्यक्तीची निर्णय, त्याची अंमलबजावणी व नियंत्रण या संबंधी शक्ती म्हणजे कर्तव्य, अधिकार, जबाबदारी का उत्तरदायित्व? तर अधिकार, बी. प्रश्न क्रमांक 7, मोठ्या व्यवसाय संस्थेमध्ये अधिकारांचे डॅश करून व्यवस्थापनात अधिक व्यक्तींच्या सहभागास संधी दिली जाते. अधिकारांचे केंद्रीकरण, विकेंद्रीकरण का दोन्ही का एकही नाही? तर विकेंद्रीकरण. मोठ्या व्यवसाय संस्थांमध्ये अधिकारांचे विकेंद्रीकरण म्हणजे डिसेंट्रलायझेशन करून व्यवस्थापनात अधिक व्यक्तींच्या सहभागास संधी दिली जाते, म्हणून उत्तर आहे बी, विकेंद्रीकरण. प्रश्न क्रमांक 8, काय म्हणजे विशिष्ट कार्यासंबंधीची संबंधित अधिकाऱ्यांची कर्तव्य होय? तर जबाबदारी म्हणजे विशिष्ट कार्यासंबंधीची संबंधित अधिकाऱ्यांची कर्तव्य होय, बी. 9, एखाद्या वरिष्ठाने आपल्या कनिष्ठ सहाय्यकास अधिकार प्रदान केले तरी अंतिम परिणामाच्या दृष्टीने कोण जबाबदार असतो? वरिष्ठ, कनिष्ठ, कर्मचारी का कोणीच नाही? तर वरिष्ठ जबाबदार असतो आणि म्हणून उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 10, आपल्या कामकाजाचा अहवाल सादर करण्याचे डॅश दुय्यम अधिकाऱ्यावर असते. अधिकार, जबाबदारी का उत्तरदायित्व? तर उत्तरदायित्व असते आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल आपल्या कामकाजाचा अहवाल सादर करण्याचे उत्तरदायित्व हे दुय्यम अधिकाऱ्यावर असते, कारण दुय्यम अधिकारी आपल्या वरिष्ठांना आपल्या कामाचा, आपल्या कार्याचा अहवाल सादर करत असतो, ते त्याचं उत्तरदायित्व आणि म्हणून उत्तर आहे सी. विद्यार्थी मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे कर्मचारी संघटन किंवा स्टाफिंग. यावरील आपण थेरी आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा. ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करू शकता. त्याचप्रमाणे इथे माझा ईमेल आयडी दिलेला आहे, त्यावर देखील आपण संपर्क साधू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पुढील भागामध्ये आपण पाहतोय कर्मचारी संघटन म्हणजे स्टाफिंग यावरील थेरॉटिकली भाग आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन. धन्यवाद.